नन्दसदवन्द्याणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. गाथा नंबर 47 झाली होती. थोडंसं त्याच्यावरचं अध्यात्म बघायचं होतं. नाणं धनं च कुवदी धनिणं जहनाणिनं च दुविधेहिं भण्णन्तितः पुदत्तं हेयत्तं चावितच्चण्णो. सोनी सांगा अर्थ काय सांगितलंय? शास्त्र आहे का समोर? काय सांगितलं तू सांग. ज्ञान, धन, ज्ञान जीवाला ज्ञानी करतो, म्हणजे असं उपदेश केला जातो. म्हणजे तत्वज्ञांनी असंच पृथक्त्व आणि एकत्वाचं कथन केलेलं आहे. म्हणजे जिथं पृथक वस्तू आहे त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे व्यपदेश केला असताना ते पृथक्त्व सांगितलं, आणि जिथं एकरूप आहे द्रव्याशी त्याच्याद्वारे त्याचं भेद करून, जसं जीवामध्ये ज्ञान तन्मय आहे का वेगळं असतं, मी इथं आहे आणि ज्ञान इथं आहे माझं असं असतं का, ह्याच्यात ज्ञान आहे माझं असं असतं का. मग ज्ञान जसं जीवाशी एकरूप आहे आणि त्याचं व्यपदेश करताना आपण ज्ञानी म्हणतो, मग तसं सांगितलं ते एकत्वाचं कथन झालं. अशा दोन प्रकारांनी ह्या गाथेमध्ये उदाहरण दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. मग त्यात जयसेनाचार्यांचं शेवटचं वाक्य होतं ना, त्याचं जरा अध्यात्म चांगलं घेतलं इथे मी, त्याच्यावर वाचते मी. काय उपयोग जीवनामध्ये हे सांगितलं होतं ना, हे समजून जीवनात उपयोग काय. संस्कृत वाक्य शेवटचं वाचलं होतं का नाही आपण? पूर्ण केलं की परवा दिवशी वाचलं होतं. अर्थ वाचते त्याचं. यहाँ गाथा सूत्र में जिस ज्ञान का जीव के साथ ही अभिन्न व्यपदेश, अभिन्न संस्थान, अभिन्न संख्या, अभिन्न विषय में लब्धि वृत्तिक स्थिति है, वही जीव को ज्ञानी करता है. थोडक्यात काय, अभिन्न ज्ञान जीवाला ज्ञानी करतं आणि भिन्न ज्ञान भिन्न धन जीवाला धनी करतं. जिस ज्ञान की अप्राप्ती से, हां हे सांगायचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी अध्यात्म, की जे अभिन्न ज्ञान अनादिकाळापासून जीवाबरोबर आहे त्याची भाववासना केली असताना किंवा त्याला जाणलं असताना जीव ज्ञानी होतो असं म्हटलं ना. मग त्यालाच जाणत नाही त्याचं फळ काय हे सांगितलं त्यांनी अध्यात्मामध्ये. जिस ज्ञान की अप्राप्ति से ही अनादिकाल से नर नारकादि गतियों में भ्रमण करता हुआ यह जीव, और म्हणजे ते ज्ञान काय आहे, काय कार्य करते हे सांगायला लागलेत. आणि त्याच्या अप्राप्तीने काय काय होतं. मी ज्ञानाला जाणलं नाही आहे, सगळ्या अज्ञानाला काय म्हणाय, सगळ्या जडाला जाणतोय आयुष्यभरामध्ये, सगळ्या अनेक गतींमध्ये, पण ज्ञानाला जाणत नाही आहे. त्याचं फळ काय हे सांगायला लागलं, की नरनारकादी गतींमध्ये भ्रमण होतं. ज्ञानाच्या अप्राप्तीने नरनारकादी गतींमध्ये भ्रमण होतं. आणि ज्ञानाच्या प्राप्तीने काय होतं, तर ते ज्ञान म्हणजे मोक्षाचं, मोक्षरूपी वृक्षाचं बीज आहे. म्हणजे ज्ञानाच्या अप्राप्तीने गतींमध्ये भ्रमण होतं, 4 गतींमध्ये, आणि ज्ञानाच्या प्राप्तीने सांगितलं मोक्षाला जातो, म्हणजे पंचम गतीची प्राप्ती होते. काय सांग 2? का बरं नरकाला का जातो? अप्राप्तीने हे सांगायचं. ज्ञानाच्या अप्राप्तीने नरकादी 4 गतींमध्ये भ्रमण करतो आणि मोक्षाला जातो, म्हणजे पंचम गतीमध्ये जातो. हे त्याच्यातनं अध्यात्म दाखवले. जिसकी ही भावना के बल से अक्रम को प्राप्त होकर एक साथ ही समस्त द्रव्य क्षेत्र काल भाव से उत्पन्न हुआ,
उसके फलभूत सकल विमल केवल ज्ञान उत्पन्न होता है. म्हणून सांगितलं चतुर्थ गुणस्थानामध्ये भलेही कणिका मात्र विशुद्धी असेल तरी सुद्धा सांगितलं त्याची प्राप्ती झाली की नियमाने समजून घ्या केवल ज्ञानरूपी फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे. मग ते कधी का मिळेना पण नियमाने जो सम्यक दृष्टी झालाय तो केवल ज्ञानी होणारच. भलेही अनेक काळ जाईल मध्ये तरी सुद्धा सांगितलं केवल ज्ञानरूप फलभूत सकल विमल केवल ज्ञान उत्पन्न हो जाता है. वह ही निर्विकार स्वसंवेदन ज्ञान ही ज्ञानियों के द्वारा भावनीय है सा अभिप्राय है. म्हणून एक वाक्य चांगलं काय बघितलं होतं काल परवा आपण की जे केवल ज्ञान आहे ते कसं जाणतं. संध्याकाळी बघितलं होतं का ते वाक्य? आता सकाळच्या याच्यात बघितलं. समस्त चरचर पदार्थांना केवल ज्ञान युगपत निर्विकार रूपाने जाणतं. संध्याकाळच्या ह्याच्यात बघितलं होतं आपण ते वाक्य. मग ते केवल ज्ञान वृद्धीमध्ये चाललं होतं ना प्रकरण. मग त्यात काय सांगितलं होतं भलेही संपूर्ण चरचर पदार्थांना जाणतंय ते केवल ज्ञान तरी सुद्धा ते निर्विकारी आहे. काय समजतं याच्यामधून? का असं सांगितलं वाक्य? माहिती आहे की आता केवल ज्ञान सगळ्यांना जाणतंय म्हणून परत का सांगायची गरज पडली? म्हणजे थोडं जाणलं तर किंवा आपल्याला खूप यायला लागलं आपल्या ज्ञानातनं तर त्याच्या निमित्तात सुद्धा विकार होतात. म्हणजे आपल्याला आलं समजलं मग आपण 4 जणांना सांगणार किंवा काय पण अपेक्षेने किंवा एखाद्याकडनं दुसरी गोष्ट आपल्याला कळाली तर आपल्याला कळालं हे भाव किती आपल्याला एकदम म्हणजे दुसऱ्यांना कोणाला माहीतच नाही मला माहिती आहे. जसं एखाद्या गाथेचा अर्थ मला कळाला समजा आम्हाने सांगितल्यावर मला कळाला त्याचा अर्थ मग त्या ज्ञानाचा गर्व करतो आपण तिथंच विकार झाला. कुठल्याही रीतीने ज्ञानाचे दोष कुठले म्हणलं? अज्ञान हा ज्ञानाचा दोष आहे, संशय ज्ञानाचा दोष आहे, मद म्हणजे गर्व करणे हा ज्ञानाचा दोष आहे. हे सगळे अशा दोषांमध्ये जातो म्हणून केवल ज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि जेव्हा तिथं निर्मळतेने म्हणजे निर्विकार असतं हे कशासाठी सांगितलं केवल ज्ञानाचं तर युगपत सगळे पदार्थ झळकले तरी सुद्धा त्यांच्यात किंचितही विकाराची उत्पत्ती होत नाही, दोष उत्पन्न होत नाहीत. मग त्यासाठी काय बघितलं होतं आपण उदाहरण की सगळ्या इंद्रियांचे सगळे विषय युगपत जाणायला लागलेत आता ते. मग त्यात त्यांनी कसं घटवलं होतं की रसनेंद्रियाचे विषय कुठले? खारट आंबट तिखट गोड तुरट वगैरे हे सगळे कडू असे विषय किंवा घ्राणेंद्रियाचे विषय काय घेतलं होतं? सुगंध दुर्गंध. मग आपल्याला दुर्गंध आली तर आपण नको म्हणतो कसं तरी वाटतंय नाक बंद करून घेतो किंवा दृश्य असं काहीतरी दिसलं की कुठल्या तरी प्राण्यांना मारायलेत असं काय काय येतात ना व्हिडिओ वगैरे मग आपल्याला ते नको वाटतं बघायला किंवा तसले काहीतरी त्याच्यापासून पदार्थ बनवत आहेत काहीतरी कॉस्मेटिक्स बनवत आहेत ते नाही का तुमचं काय ब्युटी विदाऊट क्रुएल्टीचं कॅसेट वगैरे मग त्याच्यामध्ये त्यांनी तेच दाखवलं आहे ना मग ते बघायला सुद्धा नको वाटतं आपल्याला की ते कसं केलं आहे किती त्रास देतात त्या प्राण्यांना. मग ते आपण बघायला नको म्हणून बंद करून टाकतो डोळे बंद करणार काहीतरी चॅनल बदलणार असं वगैरे करतो. मग जेव्हा केवल ज्ञान झालं त्यावेळेस ते सगळं बघावंच लागतं. मग कसं बघणार? आपण आता आऊ शी थू असं करत बघतो केवली कसं बघणार? सगळं बघत असताना सुद्धा त्यांच्यात अशी विकृतीच नाही होत की किती खराब आहे किती वाईट आहे ते असं का करायला त्यांनी करायला नको काहीच विकल्प नाहीत. म्हणून म्हणलं ना समोर बसले असतील जंगलामध्ये ते मुनी ध्यानाला आणि जर सिंह येऊन कुठल्या प्राण्यांना मारत असेल खात असेल मुनी काय करतात? किती विरोध करणार किती वाचवणार पळवणार काही नाही निर्विकारी असे बसलेले असतात मुनीराज सुद्धा जेव्हा ध्यानाला बसतात. किंवा ते नाही का उदाहरण आपण ऐकत की त्या मुनींना विचारलं कोणीतरी की ती गाय कुठं गेली त्या शिकाऱ्याने काय म्हणायचं त्या खाटीकवाल्यांनी विचारलं किंवा त्या पारध्यानी काहीतरी विचारलं वाटतं ना प्राणी तो कुठं गेला असं. मग मुनींना विचारल्या मुनी सांगणार का? सांगितलं तरी पाप नाही सांगितलं तरी पाप असतं मुनींना. कसं? कारण सत्य महाव्रत असतं. मग मला माहीत नाही म्हणून सांगू शकत नाही किंवा कुठं गेलाय तिकडं नाही इकडं गेलाय म्हणून दुसरीकडे सांगितलं तरी असत्य झालं. मग काय सांगणार?
मग काय सांगणार, मग काय करणार? चुकीचं सांगितलं तरी दोष, बरोबर सांगितलं तरी दोष, नाही सांगितलं तरी दोष. मग काय करायचं मुलींनी आता? मग ते नाही का एकाने असं घटवलं होतं बरं का, आता किती खरं माहीत नाही आपल्याला, तर त्यांनी सांगितलं की मुनी असे बसले होते ध्यानाला झाडाखाली, आणि त्यावेळेस ती गाय पळत गेली, तर गाय का काय असेल पशु, ते एका दिशेला पळत गेलं, आणि त्यांना कळलं मुनींना की कोणीतरी पारधी का काय शिकारी मागून येतोय आणि त्या पशुला पकडण्यासाठी मारण्यासाठी खाटीक येतोय का काहीतरी. तर त्यावेळेस मुनी उभे राहिले ध्यानाला, आणि मग येऊन त्यांनी विचारलं मुनींना, म्हटलं माझी गाय कुठं गेली का काय, ते पशु कुठं गेलं माझं. मग त्यावेळेस मुनी काय म्हणाले, जेव्हापासून मी इथं उभा आहे तेव्हापासून मी पाहिलं नाही. खोटं झालं का खरं झालं? जेव्हा गाय गेली तेव्हा बसले होते ते, आणि आता उभारल्यापासून कुठं गाय आली आहे. त्यामुळे त्यांनी असं एका वक्त्यांनी घटवले बरं का. म्हणजे जेव्हा ती गाय गेली त्यावेळेस बसलेले होते, नंतर उभारल्यावर त्यांनी सांगितलं मी उभारल्यापासून तर गाय इथं आली नाही. त्यामुळं मग ते पारधी दुसऱ्या दिशेला गेला निघून. म्हणजे असं मला म्हणायचं की जरी तिथं जंगलात कुठल्या हिंस्त्र प्राण्यांच्या द्वारे अशी हिंसा चालू असेल तरी सुद्धा मुनी त्यांना अडथळा करत नाही, कारण त्यांच्या व्रतात दोष लागतात. मग ते त्या प्राण्यांचं आपण म्हणणार की लगेच जीव वाचवायला नको का, किंवा मग त्या प्राण्यांना असं मरायला सोडलेलं चांगलं का. दिसणार आहे की अजून पकडणार आहे तो पशु, त्या कासवा काय म्हणायचं, हा सश्याला हरणाला वगैरे ते सिंह पकडणार आहे. आपण करायला पाहिजे, आपल्यात काय नाही आहे, त्यांना मुनींना तो दोष लागतोय. मग तिथं म्हणलं की मुनी काय करतात की त्याच्याबद्दल म्हणजे जर समजा त्यांनी अडथळा केला तर त्या सिंहाचं खाद्य तोडल्याचा दोष, आणि जर म्हणजे त्याला आणि जर त्या पशुला पशुला वाचवायला गेलं तरी सुद्धा काय म्हणायचं सोडलं तरी सुद्धा मग हिंसेचा दोष लागणार. म्हणजे कुठून तरी दोष आहेच, म्हणून मुनी निर्विकल्प असतात, न स्वतःच्या शरीराची रक्षा करतायत न दुसऱ्याच्या. फक्त सांगणार उपदेश असा की तुम्ही परिणाम असे करा. जर कोणी जीव सल्लेखना साधायला आता अंतिम क्षण दिसत आहेत त्या पशुचे कुठल्या जंगलामध्ये वगैरे, तर तिथं संबोधन करणार की तुम्ही काय चिंतन करायला पाहिजे, कसं आपण सल्लेखना साधायला पाहिजे हे सांगणार. पण कुठल्या जीवाचं भोजनामध्ये अडथळा करणार नाहीत, किंवा रक्षेचा तिथं भाव पण म्हणजे स्वतः त्याच्या रक्षेला जाणार नाहीत. मग तरीसुद्धा तिथं त्यांच्या व्रतांमध्ये दोष लागतो असं सांगितलं. कशासाठी सांगत होते? हां, केवल ज्ञान असतं ते निर्विकार असतं, बरोबर आहे. त्यासाठी सांगत होते की जर दिसायला दृश्य समोर तरी सुद्धा मुनी असे निर्विकल्प असतात, ते केवल ज्ञानी. त्यांना असं किंचित सुद्धा असं वाटत नाही की किती क्रूर आहेत हे, किती पाप करतायत, त्यांना आपण संबोधन करावं, मार्गाला लावावं, काहीही नाही. कारण तिथे जरी समूह शरणामध्ये साक्षात बसले तरी हंत भगवान, त्यांच्यासमोर सगळी सभा आहे ना, मनुष्य आहेत, तिर्यंचे आहेत, कोणी शत्रू आहेत, मित्र आहेत, मिथ्यात्वी आहेत, सम्यक सगळे बसलेत सम्यक त्या समूह शरणामध्ये. तरीसुद्धा भगवंतांना असं कोणाच्या विषयी अनुराग नाही, कोणाच्या विषयी द्वेष नाही आहे. सगळ्यांना एका ओंकारमध्ये सगळंच उपदेश सांगितला. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रश्नांचं उत्तर त्या एका याच्यामध्ये मिळतं. जाऊन यायचं एकदा समूह शरणामध्ये, सगळं ज्ञान होतं आपल्याला. मग काय शास्त्र घेऊन वाचायची पण गरज नाही, मग नाही. म्हणजे आपलं एक मंदिर आहे हे समूह शरणच आहे आत्ताचं वर्तमानातलं. त्यामुळे तिथं गेल्यावर सुद्धा अशी सगळी भाववासना व्हायला पाहिजे आपल्याला. सगळं ते भगवंतांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळायला पाहिजे काय सांगायचं आहे भगवंतांना ते. तर जेव्हा केवल ज्ञान होईल त्यावेळेस ते ज्ञान असं निर्विकार असतं. सगळ्या विषयांच्या बाबतीत ऊन खूप पडलं आपण लगे हा हू करणार, किती त्रास व्हायला आहे, किती 42 डिग्री टेम्परेचर झालं आहे, हा हो किती मार्चच चालू होता, अजून आज एप्रिल सुरू झालं आहे, अजून मे जायचं आहे, किती विकल्प लगेच आपल्याला. कशाला पुण्य वाढवा ना आपलं, आपले परिणाम विशुद्ध करा तर बाहेर तशी परिस्थितीसुद्धा अनुकूल मिळते. आपण त्याच्याबद्दल विकल्प करत बसल्यावर पाप वाढणार का पुण्य, आणि मग प्रतिकूलता मिळणार का अनुकूलता. म्हणून आपण लक्ष कुठं ठेवायचं आपल्यावर आहे. मग महाराजांनी सांगितलं होतं, म्हटलं ना एकदा उदाहरण काय की सोलापूरमध्ये असताना खूप गरमी पडली होती एप्रिल मेच्या दरम्यान, आणि कोणीतरी परगावचे आले होते दर्शनाला, आणि त्यांनी विचारलं
म्हणले महाराज इथं खूप गरमी आहे, त्रास होतो, विहार करा किंवा काहीतरी असं म्हणले असतील, किंवा इथं नको राहायला, काहीतरी काळजी घ्या, असं काहीतरी म्हणले असतील. मग त्यावेळेस महाराजांनी काय सांगितलं, एकच वाक्य म्हणले की वातावरणात उष्णस्कंद आहेत एवढंच मी जाणतोय, त्याच्यामुळं मला त्रास होतोय, हा भावच आपला विकल्प आहे आणि तो आपल्याला त्रास देतोय. म्हणजे आत्ताच्या या कंडिशनमध्ये समजा इथं कोणी आता मुनी आहेत, त्यागी आहेत, मग जी गरमी आपल्याला त्रास देते म्हणतो तीच गरमीमध्ये ते नाही आहेत का मुनी त्यागी? मग त्यांना काय त्रास त्यांनी कुठं दाखवत आहेत आपल्यासारखं? आपण किती वळतोय, किती त्रास करतोय, किंवा इतकं वेदना आहेत, इतकं गरमी आहे, इतकी उष्णता आणि शोषण, सगळे आपले हे भाव. पण त्यांचे भाव ते तर एकासनं करून बसतात. तरीसुद्धा उपवास केला होता काल आम्हानी सुद्धा, आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे भाव असे असतात का, किती त्रास किती त्रास. सकाळी प्रवचन केलं आम्हानी, मला तेच वाटायला तर आम्हानी प्रवचन करायला नको होतं काल, आज सकाळी. म्हणजे बोलायला शक्ती किती लागते. मग सांगितलं म्हणून त्यांचे परिणाम मुनींचे कशाय संलेखना आणि काय संलेखना घेतली आहे ना, जेव्हा दीक्षा घेतली त्याच समयाला, मग तिथंच परिणामांमध्ये हे भाव आहेत की बाहेरचा कुठलाही प्रसंग असू दे, प्रतिकूलता असू दे, अनुकूलता असू दे, त्याला मी जाणतोय, त्याच्यामुळं मला त्रास आहे, हा भाव तिथं त्यागींना नसतो. मग तेवढं ज्ञानालाच आपण जाणत नाही, ज्ञान सोडून सगळं अज्ञान रूपाने परिणमन करतोय. हां, हे वाक्य वाचत होते ना मी. जिस ज्ञान की अप्राप्ती से 4 गतीमध्ये भ्रमण करतोय, आणि जे ज्ञान म्हणजे मोक्षाचं बीजभूत आहे असं सांगितलं. त्यासाठी इथं खुलासा दाखवला त्यांनी. जो जीव के साथ अभिन्न रूप से रह रहा है, अभिन्न जिसका संस्थान संख्या आधार है, ऐसा ही यह अंतस्तत्व इस जीव को समृद्ध बनाया करता है, और जिसे इस अंतस्तत्व का लाभ नहीं है, उस ज्ञान स्वरूप की दृष्टि नहीं है, तो मनुष्य तिर्यंच नारकादिक गतियों में भ्रमण करता हुआ यह जीव इन कर्मों को भोगकर क्लिष्ट हो रहा है. काय कळलं? 4 गतीमध्ये भ्रमण करत असताना सगळ्या कर्मांचे उदय चालू आहेत, त्याला भोगत राहतो आणि मग त्याच्या निमित्तामध्ये पुन्हा संक्लेशी होतो. कुठल्याही गतीमध्ये जावा, त्या गतीच्या अनुरूप तुम्हाला उदय भोगावेच लागणार आहे. तुम्ही ज्ञानी असा नाही तर अज्ञानी असा. मग ज्ञानी भोगतो कसा आणि अज्ञानी कसा भोगतो? ज्ञानी आहे तो तटस्थ रूपाने भोगतो, निर्जरा करतो, आणि अज्ञानी आहे तो त्याच्यामध्ये आकुलित होतो, संक्लेशित होतो आणि पुन्हा पुन्हा कर्मांचा आश्रवबंध करत राहतो. म्हणून तो मी नव्हेच. अज्ञानी का ज्ञानी? कोण? मी अज्ञानी नाही. तर ज्ञानाचा अनुभव करा, म्हणजे कुठलीही वेदना राहणार नाही. ऐसे अपने आप के सहज स्वरूप की दृष्टि के बिना यह सारी आपत्तियों का जाल बिछ गया है, और इसकी भावना बन जाए, ऐसा अंतर्बल प्रकट हो कि निर्मल केवल ज्ञान उत्पन्न हो. तब ऐसी शुद्ध स्थिति प्राप्त करने के लिए हम आपका क्या कर्तव्य है कि इस निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञान की ही हम भावना करे. म्हणजे फक्त ज्ञानाची भावना करा तर निर्विकल्पता सहज प्राप्त होणार आहे. जर तुम्ही ते प्रवचन ऐकत असाल आत्ता, जे ह्याच्यावर जैन तत्व मीमांसावर चालू आहेत, तर त्याच्यामध्ये पण सगळं हेच घटवलं की ज्ञान रूपाने परिणमन करत नाही आपण, किंवा काय सांगितलं, शुभाच्या द्वारे शुद्ध भाव मानतो. हीच सगळ्यात मोठं अज्ञान आहे. मग तुम्ही पण धर्म म्हणून काय करताय, धर्माची परिभाषा सगळी शुभभावापर्यंत आणून ठेवली आहे. त्याच्या पुढं सरकतच नाही आपण. देवळात जात नाही का आम्ही? धर्म करतोच की. मग एवढंच केलं आहे आपण. काय उपवास करतो, किंवा काय दशलक्षण करतो, पूजा करतो, स्वाध्याय करतो, धर्म करत नाही का मग आपण? असं वाटतं आपल्याला. पण हे म्हणजे धर्मच नाही आहे असं पूर्ण उडवून टाकलं आहे तिथं त्यांनी. कारण तुम्हाला माहिती आहे आता शुभभाव कोणासाठी सांगितलेत? जो वारंवार अशुभात जातो त्याच्यासाठी सांगितलं की शुभ कर, शुभातूनच तुला शुद्धापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला कळलंय ना आता शुद्ध भाव काय आहेत, हे पण कळलंय वाचून करून. पण आपण फक्त शुभातच अडकलो आणि म्हणतोय की हे म्हणजेच धर्म आहे. त्याच्यामध्येच आपल्याला आनंद वाटतोय, पण त्याच्यापासून पुढं सरकायला पाहिजे. म्हणजे हे शुभभाव सुद्धा हे आहेत स्वाध्याय, ध्यान म्हणा, चिंतन,
ध्यान म्हणजे जल्प किंवा देवपूजा गुरुपास्ती हे सगळं शुभापर्यंतच नेऊन ठेवतं, याच्या पुढं नेत नाही. म्हणून शुभाला सोडल्याशिवाय आत्मा काय आहे जाणू शकत नाही. म्हणून त्यांनी घेतले त्याने एक प्रकरण त्याच्यामध्ये की अंतरकरण म्हणजे काय, करण लब्धीमध्ये असताना जीवानी तयारी केली की हा अंतरायाम म्हणजे जिथं की शुद्धोपयोग होणार आहे, मग याची तयारी पूर्व परिणामामध्ये केली जाते. जसं उदाहरण कसं देतो आपण, कोणीतरी मंत्री येणार आहे रस्त्यावर, तर रस्ता मोकळा करण्यासाठी काही जणांना पुढं ढकलतो, काही जणांना मागं बाजूला करून रस्ता मोकळा करतो, म्हणजे त्यांचा अडथळा होऊ नये. तसं हा जीव जेव्हा करण लब्धीमध्ये असतो त्यावेळेस इथं आपल्या परिणामांनी इथली विशुद्धी बनवतो, म्हणजे इथली जागा मोकळी करतो पुढच्या, कारण इथं त्याला अनुभूती घ्यायला कुठला अडथळा न येवो ह्याच्यासाठी काही कर्म वर टाकतो, काही कर्म लगेच उदयाला आणून निर्जरित करून टाकतो, जेणेकरून की याला म्हणतात अंतरायाम, आणि ह्याच्यामध्ये तो निर्विकल्प अनुभूती घेऊ शकतो. मग इथं या अंतरकरणामध्ये एक शंका अशी आली होती त्यांना की याच्यात असणारे शुभ भाव आणि देवपूजा गुरुपास्ती वगैरे तुम्ही करताय त्यावेळेस पण शुभ भाव आहे, मग या शुभ भावात आणि त्या शुभ भावात काय अंतर आहे? संगीता काकी सांगा, काय कळलं मी विचारलेलं? हे शुभ भाव आहेत का शुद्ध भाव आहेत? करण लब्धीमध्ये शुभ भाव आहेत. आणि मग देवपूजा आधी करताय, तुम्ही वाचन करताय, स्वाध्याय वगैरे, शुभ भाव आहेत का शुद्ध भाव आहेत? शुभ भाव आहेत. मग या शुभात आणि त्या शुभात काय फरक आहे? कोणाला माहिती आहे त्यांनी सांगा, चालतंय. सोनल, नम्रता भाभी, सगळे न्यूट्रन बसले. सुनीता काकी सांगा. मग तिथे त्यांना एकाने शंका विचारली की हे शुभ भाव म्हणजे उत्कृष्ट आहेत आणि ते शुभ भाव म्हणजे सामान्य आहेत, असं म्हटल्यावर खाडकन उत्तर दिलं त्यांना. म्हणले म्हणूनच तुम्ही अजून मिथ्यादृष्टी आहात. का बरं? कारण सांगितलं कुठल्याही शुभानी बंधच होणार आहे. हां सांगा सुनीता काकी सांगा. म्हणजे दोन्हीच्या स्वभावामध्ये काय फरक नाही त्यांच्यामध्ये. त्यामुळे स्वभाव असले तर तिथं व्याप्ती आणि न्याय वापरायला पाहिजे म्हणून म्हणले ना त्यांनी तिथं. बरोबर. म्हणजे जर तुम्ही ते नेहमीच्या स्वभावापेक्षा उत्कृष्ट स्वभाव आहे, त्याच्याने तुम्हाला शुद्धोपयोग होतो, मी समयदर्शन प्राप्त होते असं मानलं तर त्या समयामध्ये त्यांना समयदर्शन व्हायला पाहिजे. बरोबर. मग त्यांनी म्हणलं हे जर उत्कृष्ट आहेत म्हणता तर इथंच का नाही सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तुम्हाला? म्हणून सांगितलं की शुभ भाव सगळे एकाच क्वालिटीचे असतात, त्यांची क्वालिटी म्हणजे बंधकारक, कारण शुभाने नियमाने बंधच होतो, निर्जरा होत नाही. म्हणून शुभ भाव सांगितलं भलेही त्या करण लब्धीतले असतील तरी सुद्धा तुम्हाला संसारवर्धकच आहेत, मिथ्यात्व सहितच आहेत. आणि मग ते सांगितलं जेव्हा हा करण लब्धीचा अंतिम समय गेला आणि शुद्धोपयोगात प्रवेश केला तेव्हा ते सांगितलं शुभभाव नष्ट झाले आणि शुद्धात प्रवेश केला. मग इथं समरपूर्वक निर्जरा सुरू झाली. म्हणून तुम्हाला गैरसमज असेल की आपण शुभभावात आहे तर धर्म करतोय, तर ही मान्यता सोडा आणि पुढं सरका थोडंसं. ठीक आहे, तुम्ही देवपूजा गुरुपास्ती जरी तुम्हाला वेळ मिळाला नाही किंवा केलं नाही तरी सुद्धा सांगितलं तुम्ही शुद्धोपयोग करू शकता. शुभ होणार आहे त्याच्या पूर्वी, शुद्धाच्या पूर्वी, त्यासाठी म्हणून वेगळा पुरुषार्थ करायची गरज नाही आहे. ध्यानाला बसा ना, बसल्यावर तुम्हाला जल्प जे करताय पहिल्यांदा तुम्ही ते शुभ भावच आहेत, त्याच्यापूर्वक शुद्ध भावात जाऊ शकता की नाही अनुभव घेण्यासाठी. हे काय स्वाध्याय वगैरे अवलंबन पाहिजेच असं नाही आहे, ज्याला शक्य नाही आहे स्वाध्याय करणं, फार वाचन पाठांतर हे काही जमत नाही आपल्याला असं म्हणतो आपण, पण ध्यानाच्या द्वारे स्वाध्याय तर आवश्यक आहे बरं का, त्याला एकांत करू नका, समजून घ्या नाही काय सांगायचं आहे. फक्त जेव्हा ध्यानाला बसतोय त्यावेळेस तिथं तुम्ही जे काय शास्त्रात वाचलेलं आहे ते रिकॉल करून त्या शुभातून शुद्धापर्यंत जाऊ शकता, पण शुभाचा अभाव होणार आहे तिथं तरच शुद्धात प्रवेश होतो. म्हणून शुभाला धरून बसायचे हे भाव सोडा. म्हणून त्यांनी काय घेतलं
ज्ञानाने आपण सगळ्या या जडालाच जाणण्याचा प्रयत्न करतोय दिवस रात्र. भलेही त्या देवाला जाणतोय भगवंतांना गेल्यावर मंदिरात, तरी सुद्धा ते आपल्यासाठी जडच आहेत. ते आपल्याला प्रेरक निमित्त नाही. हे दोन त्यांनी तिथं घटवायला लागले होते, उदासीन निमित्त आणि प्रेरक निमित्त. बाहेर कुठलंही द्रव्य आपल्यासाठी प्रेरक निमित्त नसतं. आपण म्हणतो गुरूंनी आम्हाला संबोधन केलं, मार्ग दाखवलं, त्यांनी आमचा उद्धार केला म्हणून ते आमच्यासाठी प्रेरणा देणारे प्रेरक निमित्त आहेत असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही आहे. तुमचे भाव परिवर्तित व्हायचे असतील तर निमित्त मिळालेत ते, पण निमित्त होता है लेकिन करता नाही है. निमित्त करू शकतं का? करू शकत असते तर काय झालं असतं सांग? मला ब्रह्मचारी केलंय, तुला पण ब्रह्मचारी करायला पाहिजे. करणार की नाही? होय. ते करत नसतात, आपण करतो ना. स्वतःचे परिणाम आपण करतोय. मग तिथं कोणी कोणाला करवत नाही. त्यामुळं देवसुद्धा कोणाला सम्यक दृष्टी करतात. जर करू शकत असले तर आपल्या सगळ्यांना करायला पाहिजे. कोणाच्या विषयी त्यांना भेदभाव आहे. त्यामुळं ते प्रेरक नाही तर उदासीन निमित्त आहेत. जसं म्हणलं ना, आरसा आहे, तो आरसा जबरदस्ती कोणाला झळकवायला जात नाही. त्याच्या समोर कोणी आलं तर झळकवणार नाही असं नाही आहे. तसं भगवान आहेत, ते उपदेश देत आहेत. त्यांच्या निमित्तात कोणी स्वतः परिवर्तित झालं तर सम्यक दृष्टी होईल. त्यामुळं ते उदासीन निमित्त आहेत. शास्त्रामध्ये सगळे लाईन सांगितलेत की नाही? मग हे एक गाथा वाचल्यावर एखाद्याला सम्यक दर्शन झालं. सगळ्यांना का नाही झालं? अरसमरूवमगंधम अवत्तम चेदना गुणमसद्दम जाण अलिंग गहणम जीवमणिदिठ्ठ संठाणम अशी गाथा सांगितली. या एका गाथेने अनेकांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. मग आपल्याला का नाही झाली? तीच गाथा आपल्याला का प्रेरक निमित्त नाही ठरली? मग कारण कुठलंही निमित्त प्रेरक नसतं, उदासीन असतं. म्हणून त्या निमित्तावर अवलंबून राहू नका. निमित्तामुळं मला व्हायला पाहिजे हे भाव आपले चुकीचे आहे. तर म्हणून म्हटलं ज्ञानाने स्वतःला जाणा. ज्ञानाला जाणा तर या चतुर्गतीचं भ्रमण संपणार आहे आणि त्याच्या निमित्तात असणाऱ्या कर्मांच्या उदयामध्ये होणारी आकुलता नष्ट होणार आहे, संक्लेश नष्ट होणार आहे. आपल्याला सगळं दुःख नष्ट करायचं आहे, पण त्याचा उपायच करत नाही आपण. काय उपाय करताय सांगा? दुःख नष्ट करायचं आहे तर दुःखाचाच उपाय करतोय आणि म्हणतोय दुःख संपत नाही आहे. कसं संपणार? काय उपाय करता? दुःख आहे का नाही तुम्हाला? आहे ना? काय दुःख आहे? सगळ्याचं दुःख वेगळ्या वेगळ्या टाईपचं असतं. ते संसारी लग्न केलेलं लोक म्हणतात आम्हाला पोरांचं दुःख आहे, नवऱ्याचं दुःख आहे, संसाराचं दुःख आहे. आणि जे अजून संसारात पडले नाहीत त्यांचं दुःख म्हणले अजून आमचं लग्नच करत नाहीत. कसं? कशाचं दुःख? सगळ्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दुःख असतं. आणि तिथं त्या दुःखाला नष्ट करायचं तर नवीन दुःखाचे उपाय करतो. सांग तुला दुःख आहे काय? की माझं लग्नच करत नाहीत, मला घरातच ठेवलंय अजून. असे जर तुझे भाव असतील तर उपाय काय करताय? पोरगा शोधणार, लग्न करणार. सुखी होणार का दुःखी होणार? दुःखी होणार ना. शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही बरं का. म्हणल्यावर लग्न करायचं का नाही? मग तिथं हो म्हणलं तरी प्रॉब्लेम, नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत जे काय आपल्याला भूक लागली म्हणतो, खूप भुकेची वेदना व्हायला लागली. तुम्हाला काय वाटतंय? खाल्ल्यावर दुःख नष्ट झालं. दुःख झालं का कमी झालं सांग? दुःखाचा उपाय केलाय का सुखाचा उपाय केला? का दुःखाचा उपाय? खाल्ल्यावर पिल्यावर भूक शमली ना, उलट बरं झालं. दुःखाचा उपाय का सुखाचा उपाय? जेवण करणं, झोपणं. झोपा वाटलं की झोपलो, फिरा वाटलं फिरलो, काहीतरी करा वाटलं ते केलं आपण, तर दुःख नष्ट झालं का दुःख वाढलं? का प्रश्न पडलाय? कोण सांगते सांगा? सांग प्रज्ञा. दुःख वाढलं का कमी झालं? म्यूट आहेस. दुःख वाढतंय. कसं काय? हा काय काय म्हणली? ऐकूच आलं नाही. हा काय म्हणते ग? काय सांगायला?
सांगितले, जर तुम्ही पोरं त्रास द्यायला लागली, पोरांना आपण काय केलं, डांबून खोलीमध्ये बंद करून ठेवलं. सांग, सुख झालं का नाही? पोरांचा त्रास कमी झाला का वाढलं? ते मला नाही समजलं. हा? मला नाही आम्हाला समजलं नाही म्हणे. समजलं नाही. समजलं. हा, बरं. तुला काय केलं त्या, समजा तुझ्या भाषेत काय सांगायचं, हां त्याला कळणार नाही ते. म्हणजे हां, तुला काहीतरी जखम झाली बरं का, आणि ते जखम झाली म्हटल्यावर त्रास व्हायला लागलं, काहीतरी पायाला लागलं किंवा खरचटलं, रक्त यायला लागलं, आणि ते दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे. आणि त्याला तू खाजवलंस, खाजवायला लागलं म्हणून. मग खाजवल्यावर बरं वाटते का अजून दुःख वाटते? दुःख वाढते का कमी होते? दुःख वाटतंय. वाढते की बरं नाही? नाही वाटत. हां, बरं नाही वाटत, दुःख वाढते. मग तसंच सांगितलं, खरूच झालेला असतो ना माणूस, एक टाईपचं रोग आहे. मग त्याच्यामध्ये ते रोगच त्याला त्रास देणारा आहे, आणि त्याच्यावरनं खाजवल्यावर अजून त्याला वाटते बरं होईल, पण उलटं खाजवल्यावर अजून वाढतं. मग तिथं करायला काय पाहिजे? दुःखाचा उपाय दुःखाने करतो म्हणून दुःखीच राहतो, दुःखरूपच फळ मिळतं. म्हणून स्वतःला सुखी करायचं तर स्वभावाला जाणायला पाहिजे. मी म्हणजे हे शरीर नाही आहे, शरीरापासून वेगळं आहे ह्याची भाववासना करायला पाहिजे, तर आपण सुखी होऊ शकतो. म्हणून सुखासाठी काय करायचं? सकाळी उठल्यावर ध्यान करायचं, दुपारी जेवल्यावर माळ करायची, आणि संध्याकाळी झोपताना परत माळ करायची, ध्यान करायचं, प्रतिक्रमण करायचं, आणि मग झोपायचं. तर आपलं दुःख लवकर संपणार, आणि आपण लवकर मोक्षामध्ये सगळेजण एकत्र भेटणार. कोणाकोणाला भेटायचं आहे, लवकर रिझर्वेशन करा आणि मोक्षाला जावा. ऐसी भावना, ऐसे अपने आप के सहज स्वरूप की दृष्टि के बिना यह सारी आपत्तियों का जाल बिछ गया है. ज्ञानाला जाणत नाही म्हणून ही सगळी आपत्ती आहे, म्हणून संसार आहे तुमचा. ज्याला संसारातून खरोखर सुटायची भावना असेल ना, त्यांनी हा पुरुषार्थ करायलाच पाहिजे, ध्यानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाला जाणण्याचा. आपण वेळ नाही म्हणणार किंवा जमत नाही, येत नाही म्हणणार, संपणार नाही तुमचा संसार. कारण एकच इक्वेशन आहे, जो जो स्वभावाला जाणतोय आणि अनुभव घेतोय, आनंदी राहतोय, तर त्यालाच मोक्ष मिळणार आहे, त्यात तोच सुखी जगू शकणार आहे. आणि आपण जर त्यालाच वेळ नाही म्हटल्यावर मग कोण दुःख कमी करू शकणार तुमचं? विश्वामध्ये कोणीही करू शकत नाही. म्हणलं होतं ना मागं एकदा, ज्याचं अशांती हा स्वभाव असतो ना, त्याला कोण शांत करू शकतं जगामध्ये? जसं म्हणलं, कोणीतरी सून आहे आणि त्या सुनेचा स्वभाव अशांती रूप आहे. मग सासूबाईंनी म्हणलं की तू हे करू नको, मी करतो, तरी पण तिला अशांती काय, मला येते की मग तुम्ही का करता? आणि जर सासूबाई म्हणल्या कर तू, मी नाही करत, तरी पण अशांती स्वभाव असेल तर ती म्हणेल सगळं मला करायला लावतात किंवा मला मदतच करत नाही. सांगा, कोण आहेत पोरींना तुमच्या सासूबाईंबद्दल असे भाव असतील तर स्वतःला सुखी करायचे का दुःखी करायचे? मग हां, हे पण झालं इक्वेशन तुमचं. दुःख नष्ट करायचं आहे ना, तर त्याचा उपाय दुःखरूपच करता. सगळे घरातले प्रतिकूल आहेत म्हणता, सासू सासरे, भाऊ दीर, काय जाऊ दीर वगैरे सगळे मला प्रतिकूल आहेत म्हणता, तर त्या दुःखातून सुटायचं तर काय उपाय करायचा? हातपाय दाबा की जाऊन जरा त्यांचे, बघा सुख होत आहे का नाही. मग तिथं आपण त्यांच्या अनुकूल राहत नाही आणि आपण म्हणतोय दुःख होतं. मग त्यांना धर्म शिकवा, धर्माच्या अनुकूल त्यांना करा, तर तुम्हाला धर्मनियमाने सुख देणार आहे. आपण धर्माला सोडून त्यांना बदलायला जातोय, कसं होणार सुख? म्हणून धर्म शिकवा, सगळ्यांमध्ये धर्म जपवा, रुजवा, त्यांना धर्माला लावा, तर नियमाने तुम्हाला अनुकूलता मिळणार आहे. आणि ज्याला संलेखना साधायची ना, मी एक मस्त कॅसेट ऐकली होती त्यासाठी, तर त्यांनी काय करायला पाहिजे हे त्यांनी त्यात सांगितलं होतं. मला जर संलेखना साधायची, माझं वय झालं आणि आता समजतंय मला की थोड्या दिवसात मरणार आहे हे, तर त्यांनी स्वतःची तयारी कशी करून घ्यायची त्यांनी सांगितलेच. घरातल्या अशा रूममध्ये मुद्दाम बसू नका तुम्ही, जिथं ये जा असेल, जिथं कोणीतरी हसत खिदळत आहेत, कुठंतरी काहीतरी स्वतःचा आनंद भोगायलेत, अशा ठिकाणी तुम्ही बसला, काय विचार येणार? मला त्रास व्हायला शरीरामध्ये आणि ह्यांना खेळायचं सुचालंय,
हसायला बागडायला लागलेत सगळेजण. म्हणजे तुमचं संक्लेश वाढत जाणार आहे. माझ्याकडे कोण बघतच नाही आहे, मला कोणी अनुकूलताच देत नाही आहे. किती प्रकाराने आपण स्वतःला दुःखी करण्याचेच उपाय परत. म्हणून सांगितलं त्यांनी, तुम्ही तयारी कशी करा की शक्य आहे तितकं त्या संसारामध्ये जर माझी गरज नाही आहे तर लक्ष घालायला जाऊ नका. माझ्याशिवाय जर कुठलं काम अडणार असेल तेवढ्याच ठिकाणी फक्त तुमचा उपदेश. नाहीतर अशा ठिकाणी की जिथं अननेसेसरी तुम्ही काय सांगायला गेला आणि त्यांनी ऐकलं नाही तर तुम्हाला पुन्हा संक्लेशच. म्हणून सांगितलं की ज्ञानी व्हा, ज्ञानी राहावा. जे काही घडतंय ना घरामध्ये मार्गदर्शन करा, पण त्यांनी ते बदलायला पाहिजे, माझ्या अनुरूपच व्हायला पाहिजे, माझं साधायला पाहिजे. हे सगळे भाव आपल्याला नियमाने दुःखी करणारे आहेत. म्हणून ज्याला दुःखापासून सुटायचंय तर एवढाच सुखाचा उपाय आहे आणि तो करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपला गाथेचा अर्थ काय होता? ज्ञानाने जीव ज्ञानी असतो आणि धनाने धनी होतो. हे सगळं पृथक्त्व आणि एकत्वामध्ये व्यपदेश करून 2 प्रकारांनी दृष्टांत देऊन सांगितला. जैसे मोह में मोहियों को भिन्न पदार्थों में तृष्णा का भाव जगता है, अपनाने की हट बनती है, ऐसे ही ज्ञानी होकर इस ज्ञान स्वरूप को ही अपनाने का आग्रह करे. लहान मुलगा म्हटला मला चाकू खेळायचंय, तुम्ही काय करणार? ते रडायला लागले, त्याला दुःख झाले, मला ह्यांनी खेळायलाच देत नाहीत चाकू, किंवा आगीशी खेळायचंय त्याला. मग त्याला ते खेळायला देत नाही म्हणून दुःख आहे. आता त्याचं दुःख दूर करा, कसं करायचं? त्याला द्यायचं खेळायला. मग ते दुःखी होणार का सुखी होणार? तिथं तर कळतंय. मग संसारात ढकलताय ना तुम्ही सगळ्यांना. ते म्हणतायत मला संसार करायचा आहे अज्ञानी जीव, तर तो म्हणतोय की आगीत प्रवेश करायचा आहे, आणि तुम्ही काय करताय? आई वडील सगळे ढकलताय सगळ्यांना. म्हणजे ते सुखी होणार का दुःखी होणार? नियमाने आग पोळणारच. मग ते लहान बाळ असू दे, ज्ञानी अज्ञानी कोणीही असू दे, त्याला ते दुःखच भोगावं लागणार. म्हणून त्यांनी म्हणतात की मोहाचा उदय आला म्हणून मोही होऊ नकात. सत्य का आग्रह करे और असत्य का असहयोग करे. आत्मा सत्य है, जो शाश्वत चित स्वभाव है उसका तो आग्रह करो, मुझे अन्य कुछ न चाहिए. और असत्य का विकार परिणामों का असहयोग कर दीजिए. ज्या काही विकाराची उत्पत्ती आपल्यामध्ये होतीये त्याचा असहयोग करा, म्हणजे त्याला दूर करायचा प्रयत्न करा. विकार झाले तर विकारानुरूप परिणमन करू नका. कुठलेही असतील, क्रोध मान माया लोभ राग द्वेष मोह, हे विकार आहेत. या रूपाने परिणमन करायला गेला की त्यांचा सहयोग झाला. हमारा इनका कोई सहयोग न मिलेगा. हमारा सर्वस्व अपने सहज स्वभाव के लिए समर्पित हो चुका है. म्हणजे विकार केल्याने मला किती सहयोग मिळणार माझ्या मोक्षमार्गामध्ये? किंचित सुद्धा नाही. उलट ते मोक्षापासून दूर नेणारं आहे, सुखापासून दूर नेणारं आहे. इस सत्य के आग्रह और असत्य के सहयोग के बल से स्वयं ही अपने आप में निर्विकार विशुद्ध आनंद जगेगा और उस आनंद के अनुभव में ही सर्व कल्याण है. ऐसा वह स्वयं अपने आप में समझ जाएगा. म्हणून स्वतःला जाणा, मी ज्ञान स्वरूप आहे, विकार स्वरूप नाही. हो, जाणा. स्वतःच्या निर्विकार केवल ज्ञान स्वभावाला जाणा. हा मी ज्ञानवान आत्मा अनादिपासून निराकुलच आहे, आनंदमयच आहे, निर्मोह आहे. परिपूर्ण स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्राणां, नमो देवे सौवसां.